नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. तर मित्रांनो, कालच बीएड ऍडमिशन प्रवेश प्रक्रियेचं पहिलं राऊंड संपलेलं आहे आणि याची जी शेवटची डेट होती ती 20 ऑगस्ट होती. म्हणजे 16ला हे राऊंड सुरू झालेलं होतं आणि 20 ऑगस्ट पर्यंत विद्यार्थ्यांना ऍडमिशन करायचं होतं. यापैकी बऱ्याच जणांनी ऍडमिशन केलं पण असेल आणि काही ठिकाणी असं दिसून आलं की अनेक कॉलेजेसनी हेतुपुरस्सरपणे अनेक विद्यार्थ्यांना डावललेलं आहे, ऍडमिशन दिलेलं नाही. तर त्या संदर्भात अनेक जणांचे फोन पण मला आले आणि आणि अनेक जणांनी कॉमेंट्स पण केल्या आणि जिथे जिथे मला शक्य होते ते पर्सनली मी त्या ठिकाणी त्या महाविद्यालयाला बोलून कॉन्टॅक्ट करून विद्यार्थ्यांना मदत करण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे. तर अशा या अवस्थेमध्ये जर आपण बघितलं की आपल्याला दिसून येईल की बऱ्याच प्रमाणात कमी ऍडमिशन या फर्स्ट राऊंडसाठी झालेले आहे. की मुलांना जे कॉलेज पाहिजे होतं तर ते मिळालं नाही, दुसरेच कॉलेजेस मिळाले म्हणूनही विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलेलं आपल्याला दिसत नाही. जर फर्स्ट राऊंडसाठी ऍडमिशन जर पोझिशन बघितलं आपण तर आपल्याला खाली दिसून येईल या ठिकाणी टोटल इनटेक ज्या जागा आहे तर त्या 31,535 जागा होतात. तर त्यापैकी 6,307 विद्यार्थ्यांनीच फक्त पहिल्या राऊंडसाठी ऍडमिशन घेतलेलं आहे आणि 25,228 जागा ह्या रिक्त आहे. तर त्यामुळे आता दुसऱ्या राऊंडसाठी आपल्याला निश्चितच ऍडमिशन मिळू शकणार आहे. तर त्यासाठी जर आपल्याला असं वाटतं की आपल्या जवळचं कॉलेज आणि आपल्याला आवडणारं कॉलेज आहे तिथे जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्या कॉलेजचं पोझिशन काय आहे, तिथे वेकंट सीट आहे का, तर ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर ते नेमकं कसं चेक करायचं आहे तर ते बघूया आपण. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला हे जे चेक अलॉटमेंट ऑब्लिक वेकन्सी हे जे ऑप्शन आहे ते याला क्लिक करायचं आहे. करूया आपण याला क्लिक केल्यानंतर खाली ऑप्शन आलेला आहे करंट वेकंट रिपोर्ट, हे ऑप्शन आहे. तर याला क्लिक करूया आपण. त्याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचा इंटरफेस आपल्याला पाहायला मिळेल, ज्यामध्ये करंट वेकन्सी रिपोर्ट म्हणजे सध्या कोणत्या कॉलेजमध्ये किती जागा रिक्त आहे तर त्याचा वेकन्सी रिपोर्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. तर या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायची आहे, त्यानंतर कॉलेज सिलेक्ट करायचं आहे, त्यानंतर सिलेक्ट डिव्हिजन हे ऑप्शन आहे तर त्याला सिलेक्ट करायचं आहे. तरच आपल्याला या ठिकाणी हे जे शो वेकन्सीचा ऑप्शन आहे ते आपल्याला हे कोणत्या कॉलेजला किती जागा वेकंट्स आहे ते हे दाखवून देईल. तर मित्रांनो, बघूया आपण. तर या ठिकाणी आपली जी काही युनिव्हर्सिटी आहे जिथे आपल्याला वाटते की आपल्याला ऍडमिशन करायचं आहे तर त्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर याला या ठिकाणी युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायची आहे. युनिव्हर्सिटी सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी कॉलेज सिलेक्ट करायचं आहे. कॉलेज सिलेक्ट करूया आपण आणि त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी हे जे सिलेक्ट डिव्हिजन आहे तर या ठिकाणी ऑटोमॅटिक त्या कॉलेजचं इन्फॉर्मेशन कॉलेज कोड येऊन जाईल या ठिकाणी. आणि आता फक्त आपल्याला हे जे शो वेकन्सीचा ऑप्शन आहे याला क्लिक करायचं आहे. याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो खाली जायचं आपल्याला आणि या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की त्या कॉलेजची संपूर्ण माहिती या ठिकाणी दिसून येईल आपल्याला यामध्ये की या कॉलेजमध्ये कोणत्या मेथडसाठी किती ऍडमिशन झालेले आहे आणि किती जागा खाली आहे, त्यानंतर कोणत्या कोट्यासाठी ऍडमिशन झालेलं आहे, त्यानंतर ओपनच्या कोठ्यामध्ये किती जागा भरलेल्या आहे आणि किती खाली आहे, त्यानंतर SC ST DT VJ NT B NTC NTD OBC SB SC आणि EWS. तर हे सगळे रिझर्वेशन कोटे वाईज या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की या ठिकाणी ज्या जागा भरलेल्या आहेत त्या जागा आहे आणि अजून ज्या जागा कोणत्या मेथडच्या जागा, कोणत्या विषयाच्या आणि कोणत्या कॅटेगरीच्या जागा या महाविद्यालयामध्ये अवेलेबल आहे. जसं हे जे 2 आहे तर या ठिकाणी ह्या जागा भरलेल्या आहे मराठी विषयाच्या ओपनच्या. त्यानंतर हे जे 0-0 दाखवत आहेत ह्या जागा अजून खाली आहे तर त्या या सेकंड राऊंड मध्ये फिलअप होतील किंवा थर्ड आणि फोर्थ राऊंड मध्ये फिलअप होतील. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला आवडीचं जे काही महाविद्यालय आहे तर त्याचं पोझिशन चेक करून घ्या. म्हणजे होऊ शकते की म्हणजे त्या महाविद्यालयात जागा आहे का नाही आणि आपल्याला ऍडमिशन मिळेल किंवा नाही. तर मित्रांनो, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.